आपला आवाज कोकण 24 तास। 24 ते 28 डिसेंबर दरम्यान रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे आयोजित सरस महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आलं। बचत गटाच्या महिलांनी समाधान व्यक्त केलंय। नाव माधुरी महेंद्र कांबळे। मी हा बांबूपासून उत्पादन हा व्यवसाय माझा चालू आहे। त्याच्यापासून मी उत्पादन हे सूप, रवळी, चपाती परडी, फूल परडी आणि लागणारे इथे साहित्य पण आम्ही ओळखतो। हा प्रोजेक्ट खरोखरच यशस्वी आहे आणि याच्यापासून माझा उदरनिर्वाह खूपच झाला। आम्ही इथे या गणपतीपुळा सरस या ठिकाणी आज आमचा 3रा दिवस, आज 4था दिवस, तर आमचे आणलेला माल हा आमचा पूर्ण संपला। आम्हाला 4 पटीने आमचा फायदा झाला। असं काय सांगाल, किती उत्पन्न तुम्हाला 4 दिवसात मिळालं? आता 4 दिवसात भरपूर झालं। असं बोलू नका, डायरेक्ट सांगा। जरी आता माझ्या 4 दिवसात मला 35,000 जास्त, 35,750 झाला। गणपतीपुळे येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे वार्ताहर संदीप खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या DRDA विभागातर्फे गणपतीपुळे येथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन आणि विक्री महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते। त्याला भाविक आणि पर्यटकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आपल्या महिला वर्गांनी त्याच्या पायावर उभं राहून काहीतरी उद्योग करावा आणि त्याच्यातून अर्थार्जन निर्माण करावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि इथं मी जर बघितलं तर अत्यंत छान पद्धतीचे सगळे स्टॉल इथे दिसत आहेत। चांगले खाद्याचे स्टॉल आहेत, विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल आहेत आणि इथे बऱ्यापैकी त्यांचा रिस्पॉन्स पण छानपैकी दिसतोय मला। आणि हे अत्यंत सुंदर असं हे प्रदर्शन जो दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा चांगल्या प्रकारे याला रिस्पॉन्स आपल्याला मिळतो आणि असंच विविध प्रकारच्या वस्तू आणि जे काही अन्न पदार्थ असतील किंवा जे काही खाद्यपदार्थ असतील त्यांच्या चांगल्या प्रकारे स्टॉलची ही आपण निर्मिती केलेली आहे। त्या दृष्टीनं आपण चांगली अर्थार्जन करूया आणि असंच दरवर्षी या पद्धतीनं आपलं हे सरस प्रदर्शन चालू ठेवूया। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानाडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली DRDA विभागाचे सहसंचालक तथा प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, अभियान व्यवस्थापक अय्याज पिरजादे यांनी उत्तम कामगिरी केल्याने या सरस महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले आहे। नर्सरी विभागामध्ये शेकडो प्रकारची झाडे उपलब्ध करून ठेवण्यात आली होती। रुपेश मर्चंडे सर, कंट्रोल रूम जवळ संपर्क साधायचा आहे। अतिरिक्त
समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।